नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलच्या अर्थकारण या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण आपल्या देशामध्ये मंदी आलेली आहे का, मंदी म्हणजे काय असतं, रिसेशन म्हणजे काय असतं, हे कशा प्रकारे येतं आणि याचे परिणाम काय होतात। सध्या देशामध्ये पेट्रोल डिझेलबद्दल जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती कशामुळे आलेली आहे, या मंदीचा तुमच्यावर काय परिणाम पडेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग आपण हा व्हिडिओ सुरू करूया। सध्या मित्रांनो, आपल्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेल याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा होताना दिसतोय। यामागं कारणं अशी आहेत की सध्या मिडल ईस्टमध्ये म्हणजे इराण अमेरिका यांचं युद्ध चालू आहे। त्यामुळं जी सप्लाय चेन आहे ती डिस्टर्ब झालेली आहे आणि या गोष्टीचा ताण आपल्या देशावर सुद्धा पडतोय आणि त्या ताणाचे आता परिणाम दिसायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळं सध्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेल याचा तुटवडा निर्माण होतोय आणि आपल्याला मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या देशाच्या विविध शहरांमध्ये पेट्रोल डिझेलवर मोठमोठ्या लाईन्स आपल्याला दिसत आहेत। सध्या तरी यामध्ये अधिकृत फ्युएल शॉर्टेज हा सरकारकडून घोषित करण्यात आलेला नाही आहे। असे सांगितले जात आहे की सध्या बल्क इंडस्ट्रियल बायर रिटेल पेट्रोल पंपवरून मोठ्या प्रमाणावर डिझेल विकत घेत असल्यामुळं अशा प्रकारचा शॉर्टेज आलेला आहे, अशा प्रकारचं सांगितलं जात आहे। परंतु यामागे नेमकी कारणं अद्याप तरी अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही आहे। मित्रांनो, आता आपण हे पाहूया की रिसेशन म्हणजे काय, मंदी म्हणजे काय। मित्रांनो, मंदी म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेची गती कमी होणं, देशातील उद्योगधंद्याची वाढ थांबणं, रोजगार थांबणं, लोकांचा खर्च कमी होणे, बाजारातील पैसे फिरणे कमी होणे। थोडक्यात म्हणजे देशाचं जे आर्थिक इंजन असतं, अर्थव्यवस्थेचं जे आर्थिक इंजन असतं, ते हळूहळू स्लो होणे म्हणजे रिसेशन होय। यालाच आपण मंदी असे म्हणतो। आता मी तुम्हाला हे सांगतो की ही मंदी चालू कशी होते, यामागं कारणं काय असतात। यामागं पहिलं कारण असतं बाह्य धक्का म्हणजे एक्सटर्नल शॉक। यामध्ये एखादं युद्ध, जसं सध्या चालू असलेलं अमेरिका इराण युद्ध चालू आहे, या युद्धामुळं जगभरातील जी ऑइलची सप्लाय चेन आहे ही विस्कळीत झालेली आहे आणि तिचा परिणाम सध्या सर्व जगाला भोगावा लागत आहे। सध्या आपल्या देशाला सुद्धा याच गोष्टीचा परिणाम भोगावा लागत आहे। त्यातलं दुसरं कारण असतं एखादी महामारी येणं किंवा बँकिंग संकट येणं आणि जागतिक व्यापार बंद पडणं। सध्या मिडल ईस्टमध्ये जे मोठ्या प्रमाणावर टेन्शन्स निर्माण झालेले आहेत, त्यामुळं जागतिक ऑइल रूट हे बाधित झालेले आहे आणि ज्या शिपिंग्स रूट आहेत यामध्ये मोठा धोका निर्माण झालेला आहे। जे ऑइल कंटेनर ज्या मार्गातून स्ट्रेट ऑफ हॉर्मोन्समधून येतात, त्या मार्गावर मोठा धोका निर्माण झालेला आहे, तो मार्ग बाधित झालेला आहे। त्यामुळं हे खूप मोठं कारण आहे की ज्यामुळं पेट्रोल डिझेल यांच्या किमतीमध्ये वाढ होत आहे। याशिवाय याचा सप्लायसुद्धा कमी होतोय, त्यामुळं पेट्रोल डिझेलची टंचाई आपल्याकडं निर्माण होत आहे आणि ऑइल महाग झाले म्हणजे ट्रान्सपोर्टेशन वाढतं, महागाई वाढते, शेतीची मशागत करण्याचा खर्चसुद्धा वाढतो। त्यामुळं काय होतं, वस्तूंचे दर वाढतात, ज्या आपल्या डेली नीड्सच्या वस्तू आहेत या वस्तूंचे सुद्धा भाव वाढतात। यामध्ये दूध महाग होतं, भाजीपाला महाग होतो, त्यामुळं उद्योगांचा खर्च वाढतो। महागाई वाढल्यामुळं लोकांजवळ पैसा उरत नाही, त्यामुळं लोक पैसे कमी खर्च करतात। मोबाईल फोन्स, इतर लक्झरी आयटमवर लोक पैसे खर्च करणं टाळतात, त्यामुळं अर्थव्यवस्था स्लो होते आणि कंपन्यांचे जे प्रोडक्ट विकल्या जातात ते प्रोडक्ट विकल्या जात नाहीत आणि या पेट्रोल डिझेलमुळं महागाई वाढल्यामुळं लोकांजवळ असलेला पैसा हा लोक सेव्हिंग करायला लागतात, त्यामुळं खर्चाचं प्रमाण कमी होतं आणि सेव्हिंगचं प्रमाण वाढायला सुरुवात होते। त्या महागाईमुळं लोक त्यांचा खर्च कमी करतात, आवश्यक गोष्टींवरच खर्च करतात। त्यामुळं वेगवेगळ्या ज्या कंपन्या असतात, जसं मोबाईल फोन झालं किंवा इतर लक्झरी आयटम हे विकल्या जात नाहीत, अशा कंपन्यांचा माल पडून राहतो। त्यामुळं उद्योगांना आळा बसतो, कंपन्यांचा प्रॉफिट कमी होतो। याशिवाय कंपन्यांचं ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाढतो, त्यामुळं कंपन्या प्रॉफिट वाढवण्यासाठी किंवा प्रॉफिट टिकवण्यासाठी मनुष्यबळाला कमी करतात किंवा त्यांच्या एम्प्लॉईजला कमी करतात। यामुळं अनेक लोकांच्या नोकऱ्यासुद्धा जातात। ज्यावेळेस लोकांच्या नोकऱ्या जातात त्यावेळेस लोकांनी घेतलेलं जे कर्ज असतं, काही कर्मचाऱ्यांनी होम लोन घेतलेलं असतं, काहींनी कार लोन घेतलेलं असतं, अशी वेगवेगळ्या प्रकारची कर्ज या कर्मचाऱ्यांनी या कंपनीतील नोकरीच्या भरोशावर घेतलेली असतात आणि ही कर्ज किंवा यांचे EMI त्यानंतर मग थांबतात। ज्यावेळेस या कर्जाच्या EMI थांबतात त्यावेळेस या गोष्टींचं बर्डन हे बँकांवर येतं। बँकेंनी वाटलेले जे कर्ज असतात ते कर्ज थांबतात। 90 दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाल्यावर संबंधित कर्ज हे NPA होऊन जातं, त्यामुळं बँकांच्या NPAमध्ये वाढ होते। एकीकडे पेट्रोल डिझेल महाग झाल्यामुळं लोक त्यांचा खर्च कमी करतात, हा खर्च कमी झाल्यामुळं कंपन्यांचा प्रॉफिट कमी होतो, कंपन्यांचा प्रॉफिट कमी झाल्यामुळं कंपन्या प्रॉफिट टिकवण्यासाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात करते, जेणेकरून उत्पादन खर्च कमी होईल। कंपन्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कंपनी कर्मचाऱ्यांची कपात करते, परंतु कर्मचाऱ्यांची कपात झाल्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जातात
त्यांच्या कर्जाचा प्रश्न उभा राहतो. कारण की या नोकऱ्यांच्या भरोश्यावरच हे कर्मचारी कर्ज घेतात. त्यांचे असलेले होम लोन, कार लोन याच्या EMI पुढे ते फेडू शकत नाही. त्यामुळं आता ही झळ बँकिंग सेक्टरला लागते. बँक ह्या कर्मचाऱ्यांना पैसे देऊनच त्यावर आपला प्रॉफिट कमवतात. परंतु ज्यावेळेस उद्योगांमध्ये प्रॉफिट उरत नाही आणि बँकांनी वाटलेले कर्जसुद्धा रिकव्हर होत नाही, त्यावेळेस बँका नवीन कर्ज देण्याचे थांबवतात आणि ज्यावेळेस बँका नवीन कर्ज देत नाहीत, त्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत नाही. त्यामुळं पुन्हा एकदा बेरोजगारीचा प्रश्न उभा राहतो आणि अर्थव्यवस्थेची जी ग्रोथ असते किंवा अर्थव्यवस्थेची जी चालना असते, ही पूर्णपणे थांबून जाते. अशा प्रकारे ही मंदी काम करते. तुम्हाला आपली ही अर्थकारण सिरीज जर आवडत असेल, तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. शिवाय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.